अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बऱ्याच गोष्टी ठरवतो पण साध्य मात्र होत नाही आणि मग त्याचा त्रास स्वतःला करत बसतोस. माझ्याकडून काहीच होत नाही अथवा माझे नशीब खराब आहे म्हणून स्वतःला त्रास देतोस. आता नेमकं तुझं कुठं चुकतंय ते मी तुला सांगतो. मन देऊन ऐक. शेवटपर्यंत अगदी शांत चित्ताने ऐक. तुझी पहिली सगळ्यात मोठी चूक म्हणजे तुला वाटत आहे अजून खूप वेळ आहे, उद्यापासून करू, पण तो तुझा उद्या उजाडतच नाही. आणि दुसरी चूक म्हणजे हाती घेतलेल्या गोष्टीशी मुळाशी न जाता अर्धवट ज्ञानाने तू ती गोष्ट करायला जातोस. बघ, विचार करून बघ, तुला तुझी चूक कळेल. अरे, नेहमी लक्षात ठेव, भरलेली घागर कधीच आवाज करत नाही. ती स्वतःचा मार्ग स्वतः शांतपणे काढते आणि पुढे जाते. पण तीच घागर जेव्हा अर्धवट भरलेली असते तेव्हा मात्र तिचा आवाज फार अधिक होतो. आता यातून काय शिकायचे? आधी पूर्ण ज्ञान मिळवण्यावर लक्ष केंद्रित करायचं. वेळ ही अशी गोष्ट आहे की जी शांतपणे एकदा हातातून निघून पटापट निसटून जाते. ज्यामुळे एक गोष्ट कायम ध्यानात ठेव. आज जर तू वेळेला किंमत दिलीस तर तीच वेळ उद्या तुझी किंमत करेल. तू एखादं कार्य संपन्न करायचा जितका वेळ लावतोस त्याच अनुषंगाने तुझं अंतर्मन त्यावर काम करू लागतं. आता तुझी परीक्षाची वेळ आठव. त्यावेळेला तुला ठाऊक होतं की उद्या आपल्याला कसोटीत पात्र ठरायचे आहे, म्हणून अगदी 2-2 दिवस लागणारे धडे तू उद्या परीक्षा आहे म्हणून काही तासातच पूर्ण करायचा. आता सांग, कारण तुला त्यावेळे मर्यादा वेळ ठाऊक होती आणि एकाच वेळेस हे करायचं आहे हे तुझ्या डोक्यात होतं. म्हणून याचा असा अर्थ आहे की तू एखादे कार्य करायला जितका वेळ लावतोस तितकाच वेळेनुसार तुझे अंतर्मन त्यावर काम करतं. आणि म्हणूनच वेळेचे योग्य नियोजन करून तुझ्या अंतर्मनाला एक गोष्ट ठराविक सांग का आपल्याला या कालावधीमध्येच ही गोष्ट पूर्ण करायची आहे असं ठामपणे सांग. मग पहा तुझे अंतर्मन ती गोष्ट नियोजनपूर्ण वेळेत कशी पूर्ण करतो. तुला वेळोवेळी तुझे अंतर्मन तुला त्या कामाची आठवण करून देत राहील. आजपासून प्रामाणिकपणे कामाला लाग. बघ तुला अपेक्षित गोष्ट कशी पूर्ण होते. भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहेस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेस. श्री स्वामी समर्थ.